श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व मंडळी? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, आनंदित असाल आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सगळे अगदी ठणठणीत असाल. असो, स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान, सुंदर आणि अशा खूप अलौकिक अशा अनुभवाला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर चला, वेळ न घालवता आपण हा अनुभव ऐकूया. बरेच मंडळी म्हणतात, की स्वामी तुम्ही कसे अनुभवले? किंवा स्वामी महाराजांचे तुम्ही अनुभव कशाप्रकारे अनुभवले? बऱ्याच जणांना, बरेच सेवेकऱ्यांना जे नवीन येतात त्यांना बरेच प्रश्न पडतात, की आम्ही म्हणजे नुकतेच आलेले असतात, सेवा करतात आणि जे जुने सेवेकरी असतात त्यांना असे बऱ्याच वेळेला विचारलं जातं, की आम्ही एवढी सेवा केली, पण आम्हाला काही अनुभव अजून आलेले नाहीत. तुम्हाला कसे काय अनुभव येतात? बघा, जोपर्यंत आपल्या मनाची एकाग्रता, आपलं मन आपल्या स्वामींच्या चरणी लीन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत अनुभवांची खाण आपल्याला अनुभवायला मिळत नाही. आणि हां, ज्याला लवकरच अनुभवायला मिळाले त्याचं ते भाग्यच म्हणावं लागेल. तर असो, जसं पाण्यामध्ये मासा झोपतो कसा हे प्रत्येकाला प्रश्न पडतो. पण माशाचा जन्म घेतल्याशिवाय जसं कळत नाही, तसंच या प्रश्नाची उत्तरही शोधण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, की स्वामी महाराज कसे अनुभव देतात. तर फक्त स्वामी समर्थ महाराजांची मनोभावे विश्वासाने सेवा करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी लवकरात लवकर मिळेल. हे ठोस अनुभव आहेत आणि हे ठोस अनुभवाचेच बोल मी पण बोलते आहेत. कारण जोवर आपण आपल्या एकाग्रतेने आपण आपल्या स्वामी महाराजांना मानत नाही, त्यांची नामस्मरणाची आपली जी ताकद असते, जोवर आपण ती आपल्या मनामध्ये, आपल्या डोळ्यांमध्ये, आपल्या याच्यामध्ये साठवत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही, की आपण काय करतो आहोत. पण हे ज्यावेळेला आपल्यासोबत घडतं ना, त्यावेळेला नक्कीच आपल्यासोबत वेगवेगळे अनुभव यायला सुरुवात होते. तर असाच काहीतरी आजचा अनुभव आहे. खूप सुंदर अनुभव आहे त्या दादांचा. नक्कीच आपण ऐकूया. पण बघा, हे दादा हिंदू नसून मुस्लिम आहेत. बघा, स्वामी महाराज हे हिंदू-मुस्लिम यात भेद करणारे मुळातच नव्हते. पण बघा, ज्याची त्याची श्रद्धा आहे, आपण कोणावरती म्हणू शकत नाही. पण बघा, एक मुस्लिम बांधव आहेत ते दादा आणि त्यांना आलेला अनुभव आपण इथं आज बघणार आहोत, ऐकणार आहोत. स्वामी समर्थ महाराज आपणास कशाप्रकारे अनुभव देतात याचं एक खूप सुंदर आणि असं एक खूप मोठं उदाहरण ह्या दादांनी आपल्याला दिलेलं आहे. दादा सांगतात, "मी मुंबईला 1995 सालामध्ये कामाला होतो." दादांचं नाव आपण सर्वात प्रथम ऐकून घेऊया. मोहम्मद त्या दादांचं नाव आहेत. मोहम्मद शकीर हे त्या दादांचं नाव आहेत. दादा सांगतात, "मी मुंबईला कामाला 1995 साली होतो आणि त्यावेळेला मला अगदी प्रचंड प्रमाणात कावीळ झालेली होती. सर्व प्रकारचे औषधे घेऊनही मला हवा तसा आराम मला पडत नव्हता. दिवसेंदिवस मी शरीराने व मनाने अगदी खचत चाललेलो होतो. जणू असं वाटत होतं, की आता जगण्याची आपली सगळी ही संपलेली आहे. आपली आता ही शेवटची वेळ आहे आणि आपली ही शेवटची क्षण आहे, असं मला जणू जसं वाटत होतं. पण मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटत होती. मी माझ्यानंतर त्यांचं कसं होणार या विचारानेच मी अर्ध्यामेलो झालेला होतो. माझ्या कंपनीतच कामाला असलेला एक कर्मचारी मला म्हणाला, "तू हिंदू नसला तरी एकदा तरी अक्कलकोटला जाऊन ये. तू एकदा तरी जा. एक मनाची इच्छा म्हणून नको जाऊ, पण मी सांगतो म्हणून तरी जा. जाऊन तर बघ, नक्कीच तुला तिथं काहीतरी नक्कीच मिळेल." श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन ते तुला नक्कीच बरं करतील असा विश्वास माझ्या मित्राने मला दिला. आणि मी त्याच विश्वासाने अगदी मी लगेच तात्काळ मी तिकीट काढलं. मी तिकीट बुक केलं आणि दर्शन घेऊन परत आलो. पण महाप्रसाद असतो हे मला ठाऊक नव्हतं. परत आल्यावर त्याने विचारलं, "महाप्रसाद घेतला का?" नाही म्हणताच त्याने मला परत 4 दिवसातच दर्शन घेऊन महाप्रसादाला घ्यायला लावला. म्हणजे महाप्रसादासाठी त्याने मला पुन्हा पाठवलं आणि सांगितलं, "तू महाप्रसाद घेऊनच पुन्हा घरी ये. असा येऊ नको." मी महाप्रसाद घेतला. मी पुन्हा दर्शनाला गेलो. मी महाप्रसाद घेतला आणि परत येत असताना रेल्वेतच मला 2 वेळा जुलाब झाले.
जुलाब झाले आणि मला त्याच वेळेला मला एवढी दुर्गंध असलेली मला शी झाली, की मी ते सांगूही शकत नाही आणि मांडूही शकत नाही. प्रचंड घाण वास होता, खूप दुर्गंधी होती आणि मी 2 वेळा शीला जाऊन आलो आणि मला काही वेळातच मला बरं वाटलं. आणि बघता-बघता कालांतराने जसे-जसे दिवस जवळ येत होते, म्हणजे जसे ते दिवस जात होते, तसं माझ्या 5 ते 6 दिवसामध्ये माझ्या तब्येतीमध्ये अगदी सुधारणा झाली आणि मी जणू जसा काही पुन्हा जिवंत झालो. स्वामींची कृपा मला लाभली तशी सर्वांनाच लाभो, असंही ते दादा आपल्याला सांगत आहेत. बघा श्रोते हो, स्वामी महाराज कधी कोणत्या जातीपातीचा भेद करत नाहीत. पण मनोभावे जर आपण स्वामींच्या दर्शनाला गेलो, तर नक्कीच आपल्याला स्वामी अनुभव देतात. त्यासाठी हे विचारायची गरज नाही, की स्वामी मला अनुभव देतील का? स्वामी मला त्यांच्याजवळ घेतील का? हे प्रश्न किंतु परंतु घेऊन अजिबात जाऊ नका. निसंकोच मनाने स्वामींच्या दर्शनाला जा आणि बघा, नक्कीच तुमच्या पदरात काहीतरी मिळेल. श्रोतेहो, आजची केलेली सर्व सेवा आपण इथंच थांबवूया. पुन्हा नवीन एका कथेसोबत, अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.